एक ब्रेकिंग न्यूज येते। अभिनेता विनोद खन्ना यांचं आता निधन झाल्याची माहिती समोर येते। विनोद खन्ना यांचं दीर्घ आजाराने हे निधन झालंय। ते 71 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुद्धा आपल्या समोर आल्या होत्या। दरम्यान आज मात्र विनोद खन्ना यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्याचं सुद्धा समजतंय। ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटांमधून हिंदी सृष्टीमध्ये काम केलं आहे। दरम्यान आज त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। कॅन्सरमुळे त्यांचं निधन झाल्याचं सुद्धा समजतंय। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती त्यांचे फोटो आहेत ते व्हायरल झाले होते। दरम्यान त्यावेळी त्यांची तब्येत ठीक होती असं समजत होतं, पण आता मात्र त्यांचं कॅन्सरनं निधन झाल्याचं समोर येतंय। वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं हे निधन झालंय। खरं तर विनोद खन्ना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चांगले जे आहेत रोल केलेले आहेत आणि त्यासाठीच ते नावाजलेले सुद्धा होते। त्यांचा काही दिवसांपूर्वीच एक फोटो सुद्धा व्हायरल झाला होता। त्यात ते हॉस्पिटलाइज असल्याचं सुद्धा दिसत होतं। दरम्यान त्यांची तब्येत चांगली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं, पण आता मात्र त्यांचं निधन झाल्याची ही बातमी आहे ती समोर येते। त्यामुळे नक्कीच हिंदी चित्रपटसृष्टीत एक शोककळा पसरली आहे। त्यांच्या उत्तम आणि दर्जेदार अभिनयानं त्यांनी सगळ्यांचीच मनंही जिंकली होती। पण बघतोय आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ही विनोद खन्ना यांचं निधन झालंय। हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तम आणि वेगवेगळ्या भूमिका साकारणारा असा हा हिरो आज आपल्यातनं होऊन गेलाय। त्याच्या 71व्या वर्षी त्यांचं हे निधन झालंय। दरम्यान त्यांचं हे निधन कॅन्सरनं झाल्याचं सुद्धा माहिती समोर येते। खलनायक म्हणून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आहे ते पदार्पण केलं होतं। दरम्यान ते कॅन्सरच्या आजाराने सुद्धा त्रस्त होते। काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आजारपणाच्या एका फोटोनं त्यांचे चाहते सुद्धा चांगलेच हळहळले होते। ते भाजपचे खासदार सुद्धा होते। एकोणीसशे 68 साली त्यांनी सिनेसृष्टीत खरं तर पदार्पण केलं। त्यांनी खलनायकांच्या खरं तर भूमिका केला, पण त्या भूमिकांना सुद्धा अनेकांनी पसंती दर्शवली होती। त्यांचे अनेक हिंदी चित्रपट आहेत ते गाजलेले आहेत। अमिताभ बच्चन सोबत सुद्धा त्यांनी काम केलं आहे। आपण बघतोय की अभिनेता विनोद खन्ना यांचं आज निधन झालंय। खलनायक म्हणून त्यांनी खरं तर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं। 1968 साली त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत हे पदार्पण केलं। दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आजारपणाचा एका छायाचित्रांमुळे त्यांचे चाहते खरं तर पुरते हळहळले होते। यावेळेस ते कॅन्सरने त्रस्त असल्याची माहिती सुद्धा समोर येत होती, पण तरीही डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक असल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना खरं तर दिलासा मिळाला होता। पण आज मात्र विनोद खन्ना यांनी निरोप घेतलाय। ते 71 वर्षांचे होते। विनोद खन्ना यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालंय। खलनायकाच्या उत्तम भूमिका त्यांनी आतापर्यंत केल्यात। त्यांनी केलेल्या अनेक भूमिका या आजपर्यंत त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत। त्यांच्या कामाची पोचपावती ही त्यांना नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांकडून मिळत आली आहे आणि त्यामुळेच काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांच्या चाहते होते ते हळहळले होते। त्यावेळी त्यांना कॅन्सर झाल्याचं सुद्धा समजलं होतं, पण दरम्यान डॉक्टरांनी ते नीट असल्याचं सांगितल्यानंतर, ते सुदृढ असल्याचं सांगितल्यानंतर मात्र त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता। पण आज आपण बघतोय की आज त्यांचं निधन झालंय। त्यामुळे चित्रपटसृष्टीवरती ही शोककळा पसरली आहे। हिंदी गुरदासपूरवरून ते 4 वेळा खासदार सुद्धा होते, म्हणजे अभिनयासोबतच ते भाजपचे खासदार सुद्धा होते। त्यांनी अनेक चित्रपटांमधून कामं सुद्धा केली आहेत। बघतोय की आज अभिनेता विनोद खन्ना यांचं निधन झालंय। हाच त्यांचा फोटो आहे जो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यानंतरच अनेकांनी खरं तर त्यांच्या प्रती भावना आहेत त्या सोशल मीडियावरनं व्यक्त सुद्धा केल्या होत्या। त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946ला पेशावर, पाकिस्तान येथे झाला आणि त्यानंतर त्यांनी 1968 साली हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं। विनोद खन्ना यांनी अनेक हिंदी चित्रपट केले आहेत।
त्याच्यामध्ये मेरे अपने मेरा गाव, मेरा देश, गद्दार आणि जैल यात्रा यासारखे काही सिनेमे सुद्धा आहेत. सहा ऑक्टोबर 1946ला त्यांचा पेशावरमध्ये जन्म झाला. त्यांची मेरे अपने हा जो सिनेमा होता तो सुपरहिट ठरला होता आणि मेरा गाव मेरा देश या चित्रपटात त्यांनी मुख्य खलनायकाची भूमिका ही साकारली होती. पण तरी सुद्धा त्यांना प्रेक्षकांनीही पसंती दिली होती. तब्बल 141 चित्रपटांमधनं त्यांनी काम केलं होतं. दरम्यान त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा राहुल खन्ना आणि अक्षय खन्ना सुद्धा आहे. आपण बघतोय की खन्ना यांचा जन्म हा पंजाबी कुटुंबात झाला. 6 ऑक्टोबर 1946ला त्यांचा पेशावरमध्ये जन्म झाला. त्यांना 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. त्यांच्या जन्मानंतरच काही कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तानचं जे काही वाद झाला होता तो उफाळून आला. नंतर ते मुंबईला आले होते. मुंबईतल्या सेंट मेरी स्कूलमध्ये ते 2री पर्यंत शिकले आणि त्यानंतर ते सेंट झेवियर्स हायस्कूल दिल्लीला 1957ला स्थलांतरित झाले आणि त्यानंतर 1968 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत हे पदार्पण केलं होतं. त्यांची पहिली जी डेब्युटेड फिल्म आहे ती सुनील दत्त यांची 1968 सालची आहे. ती म्हणजे मन का मीत. याचं डिरेक्टर अधुर्ती सुब्बाराव यांनी केलं होतं. विलन म्हणून खरं तर त्यांनी ही पहिली भूमिका साकारली होती. तरीही त्यांना लोकांनी ही पसंती दिली होती. अभिनेता आणि राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द आहे ती गाजली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी खरं तर विलन म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर ते हिरो म्हणून प्रसिद्ध झाले.